विचारशक्ती असणारा माणूस इतक्या खालच्या थराला जाईल यावर अजिबात विश्वास बसत नाही. शास्त्रज्ञांनी दिवस रात्र खपून ज्या गोष्टींचा शोध लावला त्याचा काय अर्थ? आपण आज माणसावर बोलूया आणि या अंधश्रद्धेचे शास्त्रीय कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते. हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझे चुलत सासरे आता 93 वर्षांचे झाले आहेत. जेव्हा ते 85 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी चिंतनिका हे पुस्तक पब्लिश केले होते. या पुस्तकात त्यांनी मानवी मेंदूला अनुसरून पुष्कळ विचार मांडले आहेत आणि हे पुस्तक त्यांनी भारतीय भौतिक शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना पाठवले. तेव्हा ते म्हणाले की हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांनी वाचलं पाहिजे. दिनकर काकांनी 36 वर्षे गणित आणि विज्ञान शिकवले. जयंत नारळीकर म्हणतात की एकंदर अंधविश्वासाविरोधी शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण मांडलेले विचार मला वाचनीय वाटले. हे पुस्तक अधिक लोकांपर्यंत पोहोचावे ही शुभेच्छा. दिनकर काका यांनी लिहिलेल्या चिंतनिका पुस्तकातील काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. माणूस हा समाज करून राहणारा प्राणी आहे. ही एक माणसाची लोकप्रिय व्याख्या आहे. मुंग्या, मधमाशा इत्यादी कीटकांच्या शिस्तबद्ध समाजरचना तर विशेष लक्षणीय असतात. तेव्हा समाज करून राहणे हे माणसाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे असे म्हणता येणार नाही. मग माणसामध्ये काय आहे? माणूस हा विचार करणारा, विचार करण्याची क्षमता असणारा प्राणी आहे. विचार करण्याची क्षमता हेच माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ही क्षमता माणसात आणि केवळ माणसातच आढळणारी सर्वात महत्त्वाची अनमोल गोष्ट आहे. मात्र या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्रपणे विचार करण्याची, सारासार विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. स्वतंत्र विचार करण्याच्या प्रक्रियेमुळे मेंदूतील विद्युत रासायनिक क्रियांना जोराची चालना मिळून मेंदूची जलद वाढ होते आणि तो अधिक प्रगल्भ, अधिक परिपक्व बनतो. म्हणून वाढत्या वयाच्या मुलांच्या मनावर स्वतंत्र विचाराचे संस्कार नित्य आणि सातत्याने करणे अत्यंत आवश्यक आहे. पण दुर्दैवाची आणि अतिदुःखाची गोष्ट म्हणजे स्वतंत्रपणे विचार करण्याच्या अत्यंत जबाबदारीच्या कामाचा माणसाला पूर्ण विसर पडला आहे. परंपरेतून चालत आलेला विचार चिकित्सा न करता जसाच्या तसा डोळे मिटून मुकाट्याने स्वीकारायचा आणि त्या उसन्या विचाराला अनुसरून आपले दैनंदिन जीवन एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे जगायचे असा शिरस्ता सध्या अनुभवास येत आहे. तेव्हा यातून त्याची मुक्तता करून त्याच्या हक्काचे, स्वविचाराचे अस्त्र त्याच्याकडे सोपवणे फार निकडीचे आहे. म्हणजे त्याच्या बळावर हा माणूस आपले जीवन अधिक सार्थपणे समजून उमजून जगण्यास सिद्ध होईल. काही दिवसांपूर्वी ही बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये आली होती. मासिक पाळीत स्वयंपाक केल्याने विवाहितेची हत्या, माहेरच्या लोकांचा आरोप. जळगावमधील 26 वर्षाची गायत्री ज्ञानेश्वर कोळी हिला विटाळ झाला म्हणून सासू व नणंदांनी मिळून बेदम मारहाण करून गळफास लावून दिला. किती क्रूर आणि विचारहीन कृत्य आहे हे. स्त्रियांना मासिक पाळी दर महिन्याला येण्याचे कारण स्त्री बीज म्हणजे एग तयार होणे आणि त्याला संरक्षण देण्यासाठी गर्भाशयाच्या आतल्या स्तराला रक्ताच्या टिश्यूजचे लाइनिंग देणे. जर बीजधारणा नाही झाली तर ते टिश्यूज पातळ होऊन ते रक्त योनीमार्गे बाहेर पडते. ते रक्त दूषित नसते. विज्ञानाच्या शोधाने 19व्या शतकात जोरदार वेग घेतला आणि आपल्याला समजले की व्हायरस, बॅक्टेरिया कसे आपल्याला आजारी बनवतात. तसेच पूर्वीच्या लोकांना हे सर्व माहीत नव्हते. पण आता अज्ञान दूर झाले आहे. मग माणसाची विचारशक्ती का बदलत नाहीये? आपण 21व्या शतकात सुद्धा 11व्या-12व्या शतकासारखाच विचार करणार आहोत का? कधी बाहेर पडणार यातून?